1 2 3 गाड्या. होय बोधा. एक वेळेस आपण सायकल वरती जायचो बाप्पा बुक करायला आणि आता तीन गाड्या. काय प्रगती, काय म्हणायचं तू याच्यावरती? आपल्याला म्हणजे अध्यक्ष चेंज झाल्यापासून हा मोठा ड्रास्टिक बदल आपल्याला बघायला भेटलेला आहे. पायी चालू पायी पायी जास्त सायकल ठीक आहे. सायकल गाड्या पायी जायचं ना असं त्याचं अच्छा, म्हणणं अच्छा, आहे. अच्छा, हा. पण खूप आपल्याला आता बाप्पा पावलेला आहे. सर्वजण व्यवस्थित कामाला आहेत. सर्वजण मॅनेजर सीजीएम असेच पोहोचले, सर्वजन पोहोचलेले आहेत. त्यामुळे आपलं कट केलं मॅनेजर. अजून त्यामुळे आता कोणी बाईकवर जात नाही. हा. सेफ्टी फर्स्ट हा. हा विचार करतो आणि आपण आपला बाप्पा बुक करायला पण जातो. तरी पण आपण नाश्त्याला ढोकळ्याच्या वर नाही गेलो. नाही तिथे अवेलेबल नव्हता आणि- तिथे आणि ट्रॅफिकच्या साबुदाणा प्रॉब्लेम वडा. सर्व हा? झालं. ढोकळा आणि साबुदाणा साबुदाणा वडा वडा. घेतला. हा. सात्विक खायचा विचार आहे सध्या. अच्छा. श्रावण चालू आहे म्हणून सात्विक खायचा विचार आहे. बापरे, पुढे गेलो काय काय सात्विक येते बघूया आपण. 5च्या गाडीमध्ये कोण आहे? ढोकळा वाटप चाललंय. तुम्हाला काय भेटलंय? साबुदाणा. साबुदाणा वडे. साबुदाणा काय नाही भेटला. काय नाही काहीतरी पाप गेले असतील तू 100%. आता भेटलंय आला ना. एक कसं जमतं तुम्हाला हे? पहिला ITI केलाय, कोर्सेस केलाय काय? येस समीरला घेऊन येते. चालेल. आम्ही कुठे भेटू? माझी अध्यक्षाला घेऊन येतो. या आपण तो माजी अध्यक्ष डायरेक्ट चेंज झालो. आम्ही तो खेळला ना. हा, तर मुद्दा असा होता मित्रांनो, आमच्याकडे अध्यक्ष जो असतो ना, सामूहिक डिसिजन घेऊन अध्यक्ष ठरत नाही. आमच्याकडे अध्यक्ष तो ठरवतो जो बॅनर प्रिंटिंगला जातो. गेल्या वर्षी अध्यक्ष वेगळा होता. बॅनरवाल्याला वाटलं की नाही, या वेळेला अध्यक्षाच्या जी जागा आहे बॅनरची म्हणजे फोटोची, त्या फोटोमध्ये राखील दादाचा फोटो बसला पाहिजे. अचानक मध्ये भयानक राखील दादाला पण माहित नाही की तो अध्यक्ष होणार आहे. बॅनर बघितला, आयुष्या गावात मी अध्यक्ष. पण नंतर त्याला कळलं की जर पोलीस प्रशासन आलं तर पहिला अध्यक्षाला उचलणार. तेव्हा त्याची थोडी हवा टाईट झाली की नाही, तेव्हा त्याची हवा टाईट झाली. बोलते असं काय करता तुम्ही? आता माझं उत्तर तरी जाणून घ्या, मला व्हायचं की नाही. कोण तू? जो बॅनर छापायला जाईल तो ठरवणार अध्यक्ष कोण आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अख्खू म्हात्रे युट्यूब चॅनल. पाठीमागे बघत असाल खूप मोठे भव्य दिव्य असे बाप्पा. आपण आलो आहोत पेणहमरापूर या गावामध्ये साखर चौथीचा आपल्या गावाचा बाप्पा बुक करण्यासाठी. आपल्या यावर्षी टार्गेट आहे किती फूट दादा? 6 फूट. 6 फूट पर्यंत आपल्याला बाप्पा बघायचा आहे. खूप छान भव्य दिव्य आणि सोबतच असे लहानसे बाप्पा पण आहेत आपल्या पाठीमागे. पेणहमरापूर म्हटलं तर बाप्पाचं गाव, जिथे बाप्पा घडतात, जिथे वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. बघूया कशा पद्धतीने आपण बाप्पा बुकिंग करतो. इथे आलोच आहोत तर लहान बाप्पांचे पण तुम्हाला व्हिडिओ, लहान बाप्पाचे फोटोज तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला सुद्धा एक आयडिया येईल. हे बघा मित्रांनो, खूप छान घरगुती बाप्पा आहेत. आणि हा खूप छान भव्य दिव्य असा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. उभा आहे आणि हा नागावरती उभा बाप्पा आहे बघा. कसला वाटतोय बघ. अर्धा फूट 1 फुटामध्ये हे बाप्पा आहेत इकडे, ते आपण बघतोय. तर मित्रांनो, आपण हे जे बाप्पा आता तर आपण आता हे जे बाप्पा बघितले ते साची आणि शिवशंभू असे 2 कला केंद्र आहेत. तर तुम्ही विचारलं कुठे साची कला केंद्र किंवा शिवशंभू कला केंद्र कुठे आहे, तर इथे तुम्हाला बाप्पा पाहायला मिळतील. बघा, हे मोठे बाप्पा आहेत आणि या बाजूला छोटे बाप्पा आहेत. सगळे बाप्पांचे फुटेजेस मी आता टाकलेले आहेत. खूप छान असे बाप्पा आहेत. बाप्पा छानच असतो पण दिसायला खूप छान दिसतात. हे बघा मित्रांनो, वाघेश्वर ब्रदर्स. तर मित्रांनो, आता आपण आहोत साई कला केंद्रामध्ये. खूप छान असे बाप्पा आपल्याला इथं पाहायला मिळतात बघा. या ठिकाणी 5 फुटाचा बाप्पा आहे. खूप छान दिसतोय. खूप छान रंगोरंगोटी आणि डिटेलिंग पण इतकी छान केलेली आहे ना.
पेण अमरापूरला आल्यावरती मित्रांनो या सगळ्या गोष्टी मिळणं खूप साहजिक आहे. इकडची रंगकाम आणि इकडची जी थॉट प्रोसेस आहे ना, पाठीमागे बघा किती छान बाप्पा सजवलाय. ही थॉट प्रोसेस फक्त तुम्हाला इथेच पाहायला मिळेल. मुंबईहून लोक इथे येतात बाप्पा बुक करण्यासाठी. बाप्पा कारण इथे बाप्पाची जी घडणावळ असते ना ती घडणच वेगळी आहे. मित्रांनो प्रणव आर्ट्समध्ये आपण आहोत आणि खूप छान अशा 5 फुटीमध्ये डिस्प्लेमध्ये अशा बाप्पा सजवून ठेवलेल्या आहेत बघा. खूप छान दिसतात. सजावटच एवढी भारी आहे ना, असं वाटतं प्रत्येक बाप्पा हा बघ गोविंदा श्रीनिवासा बस बाजूला बघ. यावेळेला मुंबईला पण मित्रांनो एवढे ही जी थीम आहे ती एवढी रिपीटेड झालेली आहे. रिपीटेड नाही म्हणू शकत पण एवढी वापरलेली आहे. आता जे पुढे गणपती येणार आहेत इनफॅक्ट काही आपल्या उरणमध्ये पण असे गणपतीचे हीच थीम आहे. सांगत नाही कोणत्या गणपतीची आहे पण आपल्याला टीप आलेली आहे. सो मजा येते बघायला. मित्रांनो आपण आता श्री स्वामी समर्थ आर्ट्समध्ये आलो आहोत जोहे गावामध्ये. आपण बघू शकतो या ज्या आता मूर्ती मी दाखवतोय त्या आहेत जवळपास 1.5 ते 2 फुटामध्ये. खूप जबरदस्त अशा खूप जबरदस्त असे बाप्पा सजवलेले आहेत आणि फिनिशिंग पण इतक्या टॉप लेवलची आहे ना. बाप्पाला एवढं छान सजवलेलं आहे बस एकटक पाहावं असं वाटतं. आणि या बाजूला हे 3 आणि 4 फुटापर्यंत बाप्पा आहेत खालीचे आहेत ते. लालबागचा राजा काय बसलाय बाप्पा थाटामध्ये. आपण बोलतो ना बाप्पाच्या बसण्याची पद्धत बघा मित्रांनो. पायावरती पाय टाकून मस्तपैकी बसलेला आहे. त्या बाजूला चिंतामणी पण आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो आता आपण आहोत स्वामी समर्थ आर्ट्समध्ये. दादा काय नाव तुमचं? साहिल म्हात्रे. दादा आपल्या आर्ट्स बद्दल सांगा, आपल्या कार्यशाळेबद्दल सांगा आणि आपल्या कार्यशाळेमध्ये किती फुटापासूनच्या मूर्ती आहेत? आपल्या कारखान्यात आपल्या 8 फुटापर्यंत ते 1 फुटापर्यंत 1 फुटापासून ते 8 फुटापर्यंत आपल्या मूर्त्या आहेत. आपण प्राइस रेंज सांगू शकतो का इथून सुरू होते आणि इथपर्यंत आहे? तुम्हाला 2 फुटाचे पासून सांगते. 2 फुटाची प्राईज आहे आमच्याकडे 9,000. ते लास्ट प्राईज आहे तुम्हाला 8 फुटापर्यंत समज 40-50 हजार. आपल्याकडे बाप्पाची जी प्राईस जी दादानी सांगितलेली आहे या बाप्पाबद्दल थोडं सांगू शकतो का आपण वरून की बाप्पाचे आपण कशा पद्धतीने आपण रंगरंगोटी करतो आणि काय? पहिलं म्हणजे आपण कच्ची मूर्ती आणायला लागते. कच्ची मूर्ती आणून आपल्याला फिनिशिंग करायला लागते. फिनिशिंग करून व्हायटिंग करायला लागते. व्हायटिंग करून आपण बॉडी करतो. बॉडी करून नंतर आपण बॉडी शेड मारतो, कलर काम करतो, नंतर वर्क होतो, डोळ्याचं पण काम होतं. मग नंतर जोडो बिलर होते धोतर वितर मग ते डिस्प्ले. तरी पण या सगळ्या कामासाठी किती महिन्यापासूनची सुरुवात असते? आमच्या इथे मार्च महिन्यापासून चालू असते. मार्च महिन्यापासून ऑगस्ट महिन्याची तयारी झालेली असते. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जो बाप्पा आपल्याला मिळतो तो मार्च महिन्यापासून मित्रांनो सुरू होतो. त्याची काम सुरू होतं. खूप छान वाटतं तुझ्याशी भेटून, तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. खूप छान गणपती बाप्पा इकडे आहेत. इकडचा पत्ता सांगतो. ही जोयाला आहे हमरापूर जो आहे पेन जो आहे म्हणजे हमरापूरमध्ये. तर आता कॉन्टॅक्ट नंबर फक्त सांगितलं तर बरोबर. कॉन्टॅक्ट नंबर 8793705042. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मी खाली दादाचं कार्ड पण घेतलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये. दादाचा फोन नंबर आणि स्वामी समर्थ आर्ट्स या नावाने आहे. मी तुम्हाला इथे यायचं असेल दादाला कॉल करा. जवळपास कुठे हरवला तर दादा तुम्हाला शोधून देईल कुठे आहे.
अधिकारी पदाधिकारी या बाजूला गणपती बुकिंगसाठी म्हणजे बघतायत कुठले गणपती फायनल करायचे, कारण ऑफर एकदाच येतो. आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे आहेत, खजिनदार सचिव सेक्रेटरी आणि या बाजूला नवनिर्वाचित सभासद आपण बघू शकतो. यांचे स्वप्न छोटे ना ती घेऊन घर की कहाणी असते मित्रांनो. लग्नाच्या आधी जो माणूस बादशाह असतो तो लग्नानंतर कमजोर पडतो. आधी जो लोकांना हसत होता ना, राकेशला नाव ठेवत होता, लल्लाला नाव ठेवत होता, आता त्याची अवस्था काय देवाने केले हे देवच आता सगळे बघतात लोक. काय केले काय केले काय तर काय शब्दात नाही सांगू शकत, एका शब्दात ते पूर्ण होण्यासारखं बनणार. नाही मग आधी राकेशची अवस्था काय होती? राकेशला तो बोलायचा विंबारने भांडी घासतो हे करतोय, आता त्याच्या हाताला वासच विंबाराचा येतो कधी पण अमितच्या. अशी अवस्था झाली त्याची. त्याच्यावर काय बोलू शकत नाही मित्रांनो, पण मुद्दा असा आहे की तो येणार होता आणि तो बोललेला की मी तराफा देईन हे ते असं काहीतरी. त्याच्यात ना मदत लिहिलंय, मदत मध्ये त्यांनी गणपतीसाठी एक तराफा देणारे बनवून तराफा सिंटेक्सच्या टाक्यांचा सिंटेक्स आपल्या ते 200 लिटरचे ते ड्रम असतात त्याचा बनवून देणारे बोलला. ते 40-50 हजार रुपये तो खर्च करणार आहे. 40-50 हजार रुपये तो खर्च करणार असं सांगितलंय. बघा जमलं तर आता काय बोलू त्याच्यावर. ऐक ना, या वेळेला कशी मूर्त वाटली आपली जी फायनल मूर्त झाली. आता झाली नाही, 3-4 आपण फायनल केल्यात. आम्ही तुला काय बोलतो तुझा अमितच काय काय बोलतो अरे मुद्दा असा आहे की कसं वाटतं या वेळेला आपण आता बुकिंगला आलेलो आहोत. ऑलमोस्ट 3-4 आपण फायनलाइज केलेत. काय माहोल आहे, कसं वाटतं, काय सांगा? मस्त एकदम. आणि या वेळेला डेकोरेशनचं काय डोक्यात? ॲज अ अध्यक्ष डेकोरेशनचं काय डोक्यामध्ये? ते आमचे बंटी प्रणित थळी, हेडमास्टर बघ. हा ते बघतात सगळे त्यांच्यात. नाही तरी पण आयडिया आपण हे बंटी हे नको, बंटी हेच कर. नाही 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 नाही, ते त्यांना दिलाय ते करणार काम. बंटीदा तुला काम यावर्षी वाटून दिलेलं आहे. तू पुढच्या मिटिंगला नाही आला ते चाललं, पण काम तो कर. बरोबर ना? काय म्हणा तुम्हाला अजून? मूर्ती फायनल झाल्यावर डेकोरेशनचं करणार आपण. आपल्या 3 शॉर्टलिस्ट केलं. 3-4 शॉर्टलिस्ट केल्या, त्याच्यातनं आता पेंटरला दाखवणार ते जर मूर्ती कलर करणार आहे, कुठली चांगली आहे कुठली नाही. आणि पुढे आता काय करणार आपण? आता पहिले वडापाव खाणार, लोकांना भूक लागली पोरांना. पहिला पोट पूजा मग काम तुझा. चला प्रमाणे यंदाही इथे आपण वडापाव जेवणार आहोत. जेवणाच्या वेळेला आपण जेवलो नाही, आता वडापाव जेवणार आपण. मंडळ श्रीमंत आहे मंडळ आमचं. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा पण खाण्याची वेळ येते तेव्हा अध्यक्षाच्या बाजूला बसायचं. अध्यक्षाच्या बाजूला बसलो तर मग पैशाचं टेन्शन नसतं. अध्यक्षाला साठी आता वडापाव हे वडापाव आण रे. आता आपल्या राज्यात भाई सगळं काय भेटतं, खाण्यासाठी नाही. अमित सारखं नाही, परत अमित सारखं नाही. हे बा आम्ही तू ब्लॉग बघत असशील तर मी काय बोलत नाही, अध्यक्ष स्वतः बोलत. सांगितलंय अमितचं नाव प्रत्येक वेळेला घ्यायचं. का ते गेल्या वर्षी त्यांनी बॉलबॉल दिलं तुम्हाला? त्याचाच पैसा त्याचं दुकान चाललंय आपलं. एकदा बॉलबॉल दिला, वर्षभर ऐकवला माझ्या राज्यात बॉलबॉल, माझ्या राज्यात बॉलबॉल. 30 वडापाव 1 पाव एक्स्ट्रा आणि 3 मंचुरियन. 565. आपण दरवर्षीचा असतो पण डिस्काउंट म्हणून 565 आणि नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत आपल्याकडे, तो अजून कमी झाला. मी अरे आपलं